नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण रोज एसीची थंड हवा खातो किंवा फ्रीजमधलं थंड पाणी पितो, बरोबर? पण या सगळ्याच्या मागे जे तंत्रज्ञान आहे ना, ज्याला आपण वेपर कंप्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम म्हणतो, ते कसं काम करतं हे समजून घेणं खूप रंजक आहे. आज आपण याच सिस्टीमची आतली रचना, विशेषतः तिचे दोन महत्त्वाचे भाग कसे पाडले जातात, हे अगदी सोप्या आणि रोजच्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पण पुढे जाण्याआधी एक खूपच कुतूहल निर्माण करणारा प्रश्न पडतो. तो म्हणजे एकाच मशीनमध्ये एकाच वेळी दोन पूर्णपणे विरुद्ध दाबाचं म्हणजेच प्रेशरचं वातावरण कसं काय टिकून राहतं. विज्ञानाचा साधा नियम सांगतो की कोणत्याही बंदिस्त जागेत प्रेशर नेहमीच समान राहण्याचा प्रयत्न करतं. पण तरीही एकाच सतत चालणाऱ्या चक्रात एका बाजूला अतिशय हाय प्रेशर आणि दुसऱ्या बाजूला एकदम लो प्रेशर, हे सगळं कसं मॅनेज होत असेल? हे खरोखरच एक भन्नाट इंजिनिअरिंग आहे. आता हे उष्णतेचं संक्रमण नक्की कसं होतं ते बघूया. इथल्या लाल आणि निळ्या रंगांवरून लगेच लक्षात येईल की उष्णता आणि दाबाचा हा खेळ कसा चालतो. हे एक अखंड चालणारं चक्र आहे. थोडक्यात सांगायचं तर आतली उष्णता शोषून घ्यायची आणि ती बाहेर फेकून द्यायची. आणि हे सगळं करत असताना आपली सिस्टीम हाय आणि लो अशा दोन पूर्णपणे स्वतंत्र चक्रांमधून न थकता गोल गोल फिरत असते. या संपूर्ण प्रक्रियेचा सगळ्यात महत्त्वाचा बेस काय असेल तर तो म्हणजे या सिस्टीमची विभागणी. कोणतीही वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम ही मुळात दोन वेगवेगळ्या आणि अगदी विरुद्ध स्वभाव असलेल्या प्रेशर झोनमध्ये विभागलेली असते. हे दोन भाग म्हणजे हाय साईड आणि लो साईड. एकदम सोप्या शब्दात सांगायचं तर सिस्टीमचा अर्धा भाग हा प्रचंड उष्ण आणि हाय प्रेशरचा असतो आणि उरलेला अर्धा भाग हा मस्त थंड आणि लो प्रेशरचा असतो. आता या दोन्ही भागांच्या सीमारेषेकडे थोडं बारकाईने बघूया. कोणत्याही रेफ्रिजरेशन सिस्टममध्ये एक अदृश्य रेषा असते, जी या हाय प्रेशर आणि लो प्रेशरच्या जगाला अगदी बरोबर मधोमध दुभागते. एका बाजूला उष्णतेने धगधगणारी हाय प्रेशरची दुनिया असते, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला हवा असलेला गारवा देणारी लो प्रेशरची दुनिया. हे स्पष्ट विभाजन एकदा डोक्यात बसलं की पुढची सगळी प्रोसेस एकदम क्लिअर होते. आता साहजिकच प्रश्न पडतो की हे विभाजन टिकवतं कोण? तर सिस्टममध्ये दोन अतिशय कडक द्वारपाल म्हणजेच गेटकीपर्स असतात. हे दोन मुख्य घटक म्हणजे आपला कॉम्प्रेसर आणि एक्सपॅन्शन व्हॉल्व्ह. कॉम्प्रेसर हा प्रेशर वाढवून गोष्टींना एकदम उच्च पातळीवर नेण्याचं काम करतो, तर एक्सपॅन्शन व्हॉल्व्ह हा एका ट्रॅफिक पोलिसासारखा अडथळा निर्माण करून प्रेशर अचानक ड्रॉप करण्याचं म्हणजे कमी करण्याचं काम करतो. या दोन हिरोंशिवाय प्रेशरचे हे दोन वेगळे झोन तयार होणं आणि टिकून राहणं शक्यच नाहीये. चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे हाय साईडमध्ये प्रवेश करूया. याची सुरुवात होते ती सिस्टमच्या हृदयापासून म्हणजेच कॉम्प्रेसरपासून. कॉम्प्रेसर काय करतो? तो लो साईडकडून येणाऱ्या लो प्रेशर वेपरला आपल्याकडे जोरात खेचून घेतो. मग स्वतःची सगळी ताकद वापरून त्याचं प्रेशर आणि तापमान प्रचंड वाढवतो आणि त्याला हाय साईडमध्ये ढकलतो. इथूनच उष्णतेच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात होते. हाय प्रेशर रेफ्रिजरंटचा हा प्रवास एखाद्या थ्रिलिंग राईडसारखाच असतो. कॉम्प्रेसरमधून सुटल्यानंतर हा एकदम गरम झालेला रेफ्रिजरंट कंडेन्सरमध्ये जातो. तिथे त्याची उष्णता बाहेरच्या हवेत सोडून दिली जाते. मग तो लिक्विड रिसिव्हर आणि ड्रायर फिल्टरमधून पुढे जातो, स्वतःला स्वच्छ आणि कोरडा करतो आणि थेट एक्सपान्शन व्हॉल्व्हच्या दारावर येऊन थांबतो. इथपर्यंतचा हा सगळा प्रवास म्हणजे हाय साईडचा मार्ग. या सगळ्या खेळातली खरी जादू कुठे माहितीये? ती आहे भौतिक स्थितीत होणाऱ्या बदलांमध्ये. हाय साईडमध्ये अतिशय उच्च दाबामुळे त्या गरम वेपरचं लिक्विडमध्ये म्हणजे द्रवात रूपांतर होतं आणि भरपूर उष्णता बाहेर टाकली जाते. याच्या अगदी उलट लो साईडमध्ये होतं. तिथे लो प्रेशर लिक्विड पुन्हा वेपरमध्ये बदलतं आणि या प्रक्रियेत आजूबाजूची सगळी उष्णता शोषून घेतली जाते. उष्णता बाहेर फेकणं आणि शोषून घेणं यात साध्या आपण भारी ट्रिक्समुळे आपल्याला हवा तो थंडावा मिळतो. आता बॉर्डर क्रॉस करूया आणि लो साईडमध्ये जाऊया. हाय साईडकडून आलेलं आणि एक्सपान्शन व्हॉल्व्हच्या दारावर थांबलेलं हे हाय प्रेशर लिक्विड जेव्हा या छोट्याशा व्हॉल्व्हमधून आत शिरतं, तेव्हा तिथे एक जबरदस्त अडथळा निर्माण होतो. जसं पाण्याच्या पाईपचं तोंड आपण बोटाने दाबलं की पाण्याचा प्रेशर बदलतो, अगदी तसंच हा व्हॉल्व्ह लिक्विडचं प्रेशर एका झटक्यात कमी करतो आणि इथूनच सिस्टीमचा तो मस्त थंडगार प्रवास म्हणजेच लो साईडचा प्रवास सुरू होतो. या थंड प्रवासात काही अतिशय महत्त्वाचे टप्पे येतात. एक्सपान्शन व्हॉल्व्हमधनं बाहेर पडलेला हा लो प्रेशर लो टेम्परेचरचा थंडगार रेफ्रिजरंट इव्हॅपोरेटर कॉईलमध्ये शिरतो. हा इव्हॅपोरेटर म्हणजेच आपल्या एसीचा किंवा फ्रीजचा आतला भाग. इथेच हा रेफ्रिजरंट सभोवतालची उष्णता शोषून घेतो आणि आपल्याला हवीहवीशी वाटणारी थंडी देतो. मग तिथून सक्शन लाईनमधनं प्रवास करत तो पुन्हा कॉम्प्रेसरकडे जातो आणि हे सायकल असं अविरत सुरूच राहतं.
पुस्तकातलं हे सायकल प्रत्यक्षात कसं दिसतं हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. कागदावर सोपं वाटणारं हे चक्र जेव्हा खऱ्याखुऱ्या सिस्टममध्ये बसवलं जातं तेव्हा त्यात ब्लोअर फॅन्स, हवेचे मार्ग आणि कॉईल्सची मोठी गुंतागुंत असते. हे सगळे भाग एकत्र येऊन ते 2 प्रेशर झोन कसे बॅलन्स करतात हे बघितल्यावर इंजिनिअरिंगच्या या कमाल कल्पनेची दाद द्यावीशी वाटते. पण आता प्रश्न असा आहे की हे जे 2 वेगळे झोन आहेत त्यांचं मोजमाप कसं करायचं? जे इंजिनियर्स प्रत्यक्षात काम करतात त्यांच्यासाठी हे खूप क्रिटिकल असतं. मोठ्या प्लॅन्टमध्ये या हाय आणि लो साईडचं प्रेशर मोजण्यासाठी खास सर्व्हिस वॉल्व्ज असतात. हे मोजमाप महत्त्वाचं का आहे? कारण यावरूनच सिस्टीमची खरी ताकद समजते. भविष्यातले प्रॉब्लेम्स आधीच ओळखता येतात आणि आपली सिस्टीम एकदम फिट ठेवता येते. आता हाय साईडचं प्रेशर मोजायचं तर ते तसं सोपं नाही. ह्या बाजूला दाब इतका जास्त असतो की तो कधीकधी धोक्याच्या पातळीवरही जाऊ शकतो. म्हणून इथे एक एकदम हेवी ड्युटी हाय प्रेशर गेज वापरावा लागतो. हे रीडिंग कॉम्प्रेसरच्या डिस्चार्ज जवळ घेतलं जातं. यालाच तांत्रिक भाषेत हाय साईड प्रेशर, डिस्चार्ज प्रेशर किंवा हेड प्रेशर असं म्हणतात. सिस्टम सेफ चालवायची असेल तर यावर बारीक लक्ष ठेवणं मस्ट आहे. आणि लो साईडचं काय? तर लो साईडचं प्रेशर मोजण्यासाठी एक वेगळ्याच प्रकारचा गेज लागतो ज्याला कंपाऊंड गेज म्हणतात. आता याला कंपाऊंड का म्हणायचं? कारण हाय साईडच्या गेजपेक्षा हा थोडा वेगळा असतो. याला फक्त पॉझिटिव्ह प्रेशर नाही तर काही वेळा व्हॅक्यूम म्हणजेच शून्यापेक्षा कमी दाबसुद्धा मोजावा लागतो. या गेजने जे प्रेशर मोजलं जातं त्याला लो साईड प्रेशर, सक्शन प्रेशर, इव्हॅपरेटर प्रेशर किंवा बॅक प्रेशर अशी बरीच नावं आहेत. या विश्लेषणाच्या शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या गोष्टीवर आपण थांबूया. जरा विचार करा. जर या सिस्टममधला कॉम्प्रेसर किंवा एक्सपान्शन वॉल्व अचानक बंद पडला आणि हे 2 प्रेशर झोन वेगळे ठेवणं त्यांना जमलं नाही तर या संपूर्ण कूलिंग चक्राचं काय होईल? हे 2 पूर्णपणे वेगळे वाटणारे भाग एकमेकांवर किती अवलंबून आहेत हे यातून स्पष्ट होतं. हाच तो एक नाजूक बॅलन्स आहे जो या आधुनिक जगाला रोजच्या रोज थंड ठेवण्याचं अफाट काम करत असतो.